रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणापुढे शिंग आणि शेपूट नसलेला पशु अशा अर्थाचा व्हिडिओ सादर करणार आहे. आधार आहे नेहमीप्रमाणे आपलं सुभाषित आहे. सुभाषितम, चांगलं बोललेलं, तात्विक, सात्विक, मुद्देसूद, प्रेरक आणि वास्तववादी असे जे सुभाषितं असतात ना, हे अजरामर सुभाषितं आहेत. म्हणजे थोडक्यात जर साररूपाने सिद्धांत सांगायचे असतील तर सुभाषिताचाच उपयोग जास्त होतो असं मात्र नक्की आहे. तेव्हा मनुष्य देहा ऐसा निध, मनुष्य देहा ऐसा निध, साधेल ते साधा सिद्ध, करोनी प्रबोध संत पार उतरले. मनुष्य देह ऐसा निध. मनुष्य देह अत्युत्तम आहे. तो उच्च कोटीतील प्राणी आहे आणि त्याने ती आपली कोटी सिद्ध करायची आहे. जर का त्याला ते करता आली नाही किंवा केली नाही तर तो इतर पशुपेक्षाही हीन आहे असं सुभाषितकाराचं म्हणणं आहे. ऐका सुभाषित. साहित्य संगीत कला विहीन साक्षात पशु पुच्छ विषाणहीन, तृणं न खादन्नपि जीवमान, तद्भागधेयं परमं पशूणां. साहित्य, संगीत आणि कला याच्या विरहित जर मनुष्य जगला तर तो एक प्रकारचा शेपूट नसलेला, शिंग नसलेला पशु आहे असं या सुभाषितकाराचं म्हणणं आहे. आता साहित्य म्हणजे काय असतं? आता साहित्याच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत की ज्या त्या मूळ शब्दाशी फारशा जुळत नाहीत, पण काही ना उगीच ज्ञान नसतानासुद्धा व्याख्या करण्याची सवय असते. सहजायते ते साहित्यम. आता मनुष्याबरोबर साहित्य काय जन्माला येतं? फक्त शरीर येतं पंचमहाभूतांचं, त्यालासुद्धा साहित्य आपण म्हणू शकतो. साहित्य म्हणजे भौतिक वस्तू आणि आध्यात्मिक ज्ञानाकडे नेणाऱ्या वस्तू. मग त्यात मग काय काय असेल तर वाचनीय साहित्य असेल किंवा आपल्या उपयोगाला येणाऱ्या ज्या वस्तू असतील त्या सर्वांना आपण साहित्य असं म्हणतो. इथे साहित्याचा अर्थ असा आहे की जे संतांनी वाङ्मय लिहिलं आहे, साधू संतांनी जे विचार मांडलेले आहेत त्याला साहित्य म्हणण्याचा रूढार्थ आहे आणि तोच आपण आत्तापर्यंत घेत आलेलो आहोत. तेव्हा साहित्य जीवनामध्ये नाही, वाचन नाही, मनन नाही, श्रवण नाही असा माणूस. आणि संगीत, सम्यक गीतम संगीतम, विशिष्ट पद्धतीने गायलेलं, तालास्वराच्या अधीन राहून गायलेलं असं जे की जे शास्त्रीय आहे, आणखीन वेगवेगळ्या प्रकारचं असं उपशास्त्रीय आहे, तुमचं लोकसंगीत आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या संगीताच्या शाखा आहेत घराणेशाहीच्या असतील तर त्याला संगीत असं आपण म्हणतो. आणि गीतापासून संगीत, संगीत हा उपसर्ग लागल्यामुळे विशिष्ट पद्धतीने गायलेलं त्याला संगीत म्हणतात. आणि कला 64 कला आहेत, त्यांची मोठी यादी आहे, त्याच्यावर एक मोठा व्हिडिओ होऊ शकतो. पण 64 कला यापैकी काही कला नाही, संगीत नाही, साहित्य नाही असा जर मनुष्य असेल ना तर त्या मनुष्याला सुभाषितकार म्हणतो साक्षात पशु हो. तो प्रत्यक्ष पशु आहे. पण तो कसा पशु आहे? पशु आणि त्यातला फरक सांगितला. पुच्छ विषाणहीन, त्याला फक्त शेपूट नाही आणि विषाण म्हणजे शिंग नाही आहे असा तो पशु आहे. मग याच्या खाण्यातला एक भेद मस्तपैकी सांगितला आहे सुभाषितकाराने. तर हा मनुष्यरूपी जो पशु आहे तो तृणम न खादन्नपि, तो गवत खात नाही. अपि जीवमानः, पण तो जगतो. तद्भागधेयम परमं पशूनाम, तो गवत खात नाही एवढं बरं आहे मनुष्यरूपी पशु, नाहीतर त्या इतर पशूंनासुद्धा तो तुटवडा झाला असता. तेव्हा तर ते एक भाग्य आहे म्हणले इतर पशूंचं की मनुष्यरूपी पशु गवत खात नाही.
पण गवताचे भ्रष्टाचार झालेले आहेत, अनेक वेगवेगळे भ्रष्टाचार झालेले आहेत. गवत खात नाही पण गवत विकून गवतात भ्रष्टाचार करून त्याचा मोठा एक पशूंचं खाद्य त्याचा घोटाळा झाला होता ते का बिहारमध्ये. त्याच्यावर मंत्रिपदं पण गेले होते. काहींचा सिमेंटचा घोटाळा झाला होता अंतोळीच्या काळामध्ये, बोफोर्सचे घोटाळे, लोखंडाचे घोटाळे. माणसं काय काय खातील सांगता येत नाही. प्रत्यक्ष जरी ते खाता येत नसताना तरी अप्रत्यक्ष त्याचे पैसे करून खातात. पण एवढं बरं आहे की परमेश्वराने असं ठेवलं आहे की मनुष्य पैसे खातो, मनुष्य पैसे पण खात नाही आणि प्रत्यक्ष चारा किंवा इतर काही खात नाही. तो फक्त अन्न खातो आणि पाणी पितो आणि त्यालाही मर्यादा परमेश्वराने घालून ठेवलेली आहे. लोक म्हणतात त्यांनी फार पैसे खाल्ले. पैसे अरे कोंबड्या पण खात नाहीत. पैसे कसं काय मनुष्य खाईन डायरेक्ट? पैसे कसा खातो तो त्याचं आता सांगितलेलं आहे. तर पैशाच्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी आहेत तो खातो आणि तेही पैशाचं विकत घेऊन फक्त अन्न आणि पाणीच तो खाऊ शकतो, पिऊ शकतो, तेही मर्यादित. एकदा का पोट भरलं की तो नको म्हणतो, नाही म्हणतो फक्त एवढंच. मग तो धन किती असू दे, बाकीचे किती वस्तू असू दे, नाही म्हणत नाही. येऊ दे येऊ दे सासून ठेवतो. कुठे कुठे फ्लॅट घेतो. अमेरिकेत काही काही मंत्र्यातांत्र्यांच्या प्रॉपर्ट्या मग पाहिजे ते स्वर्गाला सुद्धा विकत घ्यायला बसला आहे तो. पण अन्न पाणी जे आहे ना की बास त्याचं पोट भरलं की बास म्हणतो, थोडं घ्या, नाही नाही अजिबात नको अजिबात नको म्हणतो. ही एक चांगली गोष्ट आहे, नाही तर फार अवघड झालं असतं. तेव्हा माणसं काय गवत खातील, तर पशूंचं ते भाग्य आहे पशूंचं की माणसं गवत डायरेक्ट खात नाही. तर अशा प्रकारचा हा सुभाषिताचा जो टोमणा आहे माणसाला घेऊन की माणसाने कला, संगीत, साहित्य या संदर्भामध्ये प्रगती करण्याचं कुवत माणसाची आहे आणि त्याने ते जर केली नाही तर तो पशुपेक्षाही हीन आहे. शिंग नाहीत, शेपटी नाही, पण तो साक्षात पशु असं म्हटलेलं आहे. सज्जन हो, साक्षात पशु आपल्याला व्हायचं नाही. आपल्याला साहित्य, संगीत आणि कला याचा आधार घेऊन आपलं जीवन आनंदमय, मंगलमय करायचं आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा आणि आनंद घ्या, ऐकत रहा. रामकृष्ण हरे.